ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपण सर्वजण साधक आहोत आणि साधकामध्ये काही विशिष्ट गुण असले पाहिजेत हे अपेक्षित आहे। आणि विशेष करून चुका आपल्या सर्वांकडून होत असतात, पण जे महापुरुष असतात ते आपल्या चुका स्वीकार करतात। एवढंच नव्हे तर त्याच्यावरती म्हणजे अंमलबजावणी सुद्धा करतात। आणि याच्या विपरीत आपण साधारण जीव काय करत असतो की आपल्या चुकांना झाकण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या ही चूक मी केलीच नाही किंवा त्याचे स्पष्टीकरण देत असतो। आणि हा जीवाचा स्वभाव आहे। म्हणजे आचार्य शंकर परिभाषाच देतात की या सगळ्या गोष्टी का घडतात आपल्या जीवनामध्ये, तर त्याचं स्पष्टपणे ते म्हणतात की या सगळ्या गोष्टी अहंकारापोटी, क्षमा करा, अज्ञानापोटी अहंकार आणि अहंकारापोटी या सगळ्या गोष्टी घडतात की कधी पण आपण आपल्या ज्याला म्हणतो की चुकींना स्वीकार करत नसतो। सुरुवात करूया दक्षिणेश्वर, कलकत्ता। भगवान श्रीरामकृष्ण दुपारच्या जेवणानंतर एक इच्छा प्रकट करतात की राखाल महाराज तिथे आहेत की मला जरा विडा लावून दे बरं। राखाल महाराज खूप बालक स्वभाव, असेल मूड तर करतील, नाहीतर स्पष्ट नकार देतील। आणि एकदम ते बिलकुल म्हणतात की ते विडा वगैरे मी कधी लावलेला नाही आणि मी काही लावणार नाही, असं तोंडावरती ठाकूरांच्या स्पष्टपणे म्हणतात। आणि त्या खोलीमध्ये एक अत्यंत आज्ञाधारी सेवा म्हणजे सेवाभाव ज्या मुलाचा इतका तीव्र आहे, असा एक दुसरा सुद्धा त्यागी मुलगा तिथे उपस्थित आहे। आणि या प्रकारे ठाकूरांच्या मुखावरती असं बोलणं त्याला ते बिलकुल आवडत नाही आणि त्याच्यावरनं तो मुलगा राखाल महाराजांचे कान उघडणे करतो की ठाकूरांना तसं तोंडावरती असं कसं म्हणू शकतोस। आणि या गोष्टीला घेऊन दोघांमध्ये जुंपते चांगली, तीव्र प्रतिवाद होतात। आश्चर्य म्हणजे असं की राखाल महाराज फार शांतपणे घेत आहेत, पण हा जो दुसरा युवा आहे हा एकदम तापलेला की ठाकूरांच्या आज्ञेला उल्लंघन कसं करू शकतो। आणि त्यांची जुंपली आहे चांगली हे बघून ठाकूरांना खूप आनंद होतोय। आणि अशा वेळेस ठाकूर त्या आगीमध्ये तूप ओतण्याचं काम करतात। आणि एवढंच नव्हे तर ते ओरडून बोलवतात की अरे रामलाल दादा कुठे, रामलाल कुठे, लवकर ये लवकर ये, काय जोरात युद्ध सुरू आहे, तू लवकर ये। रामलाल पण तिथे येतात आणि ते बघतात की यांची चांगली जुंपलेली आहे आणि तो मुलगा जो खूप सेवावरती आहे तो खूप चिडलेला आहे। त्यातून ठाकूर विचारतात की रामलाल सांग बघू की या दोघांपैकी माझ्याप्रती कोणाची भक्ती जास्त आहे। रामलाल दादांना कळतं आणि ते हसत हसत त्या सिच्युएशनची मजा घेत घेत, स्थितीची मजा घेत म्हणतात की माझ्या दृष्टीने ते राखालचंच भक्ती खूप जास्त आहे बस। हे वाक्य म्हणायला तर जे दुसरी व्यक्ती, दुसरा युवा तो अजून चिडतो। आणि असं झाल्यावरती मग लागलेच ठाकूर म्हणतात की अरे
क्रोध हा शैतान असतो. ईश्वरापुढे असं कोणी क्रोध करू शकतं का? जो क्रोध करतो त्याची श्रद्धा भक्तीच नाही. हे वाक्य 3 वाक्य बोलल्यानंतर तो युवा एकदम भानावरती येतो आणि लक्षात येतं की अरे खरंच मी किती चुकलो. आणि आपल्या चुकीचं प्रायश्चित म्हणजे लागलीच तो मुलगा स्वतः सेवावरती तर होताच, ठाकूरांकरता सुंदर एक विडा लावून त्यांना अर्पण करतो आणि ठाकूरसुद्धा प्रसन्न होतात आणि आपली चूक फार प्रांजळपणे प्रामाणिकपणे स्वीकार करतो. हे महापुरुषांचं लक्षण आहे बंधू भगिनींनो. हे पूर्ण वाचत असताना एकच लक्षात आलं की खरंच किती वेळेस आपण चुकतो, पण प्रत्येक वेळेस आपली चुकीला जस्टिफाय करतो, लपवतो, दुसऱ्यांवर ढकलतो. हे एक जीवाचा स्वभाव आहे. पण आपल्याला हे त्या युवाकडनं शिकण्यासारखं आहे. ते युवा अजून दुसरं तिसरं कोणी नाही तर आपले लाटू महाराज, ज्यांना कौतुकाने स्वामी विवेकानंद प्लेटो म्हणायचे, जे फार मोठे फिलॉसॉफर होऊन गेलेले आहेत ग्रीसचे, कारण की त्यांचे काही काही तर्क तसे असायचे. आणि संन्यासानंतर त्यांचं नाव अद्भुतानंद, कारण की त्यांचं जीवनच फार अद्भुत असं होतं. त्यांचा आज आपण जयंती साजरी करत आहोत. ईश्वर प्राप्तीकरता ज्या काही किमान अटी असतात त्याच्यामध्ये त्याग, वैराग्य हे तर नक्कीच फार महत्त्वाची गोष्ट, ईश्वराप्रती भक्ती. पण त्याच्याचबरोबर एक फार मोठी गोष्ट की जी डेडिकेशन, ज्याला म्हणतो की डिटर्मिनेशन, दृढनिश्चय, हे फार आवश्यक असतं. लाटू महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्येच जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला येतात तर त्यांच्या 1-2 घटनेतून त्यांचा इतका जबरदस्त दृढनिश्चय आणि विशेष करून त्यांची आज्ञाधारकता हे फार बघण्यासारखं आहे. त्यांचं बालपण जर आपण त्याचं चिंतन केलं किंवा वाचण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की अत्यंत गरीब आणि गुराखी परिवारात त्यांचा जन्म झालेला, बिहारमध्ये. फक्त एवढीच माहिती मिळते की ते बिहारच्या छप्रा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. जन्मदिवस पण माहीत नाही आणि जन्मवर्ष पण माहीत नाही. मग आपण आजचा दिवस साजरा का करतो तर एक शुभ दिवस, माघी पौर्णिमा म्हणजे शुभ दिवस, आणि म्हणूनच हा दिवस निवडला गेला रामकृष्ण संघाद्वारा त्यांची जयंती साजऱ्या करण्याकरता. 5 वर्षाचीच असताना त्यांच्या आई वडील दोघांचं निधन झालं. त्यांचे एक चुलत काका जे स्वतः निपुत्रिक होते, त्या काकांचा याच्यावरती खूप जीव. त्या काकांनी यांना जवळ केलं. आधी काही दिवस ते छपऱ्यालाच काही पोटपाण्याकरता काही उपाय करत होते. परिवार अत्यंत गरीब, 2 वेळेसचं जेवण मिळालं पुरेसं तर वा अशी स्थिती. पण मग तिथे काही उदरनिर्वाह होत नाही म्हणून हे काका या लाटू महाराजांना घेऊन येतात कलकत्त्याला. लहानपणचं यांचं नाव असतं रखतूराम. लहानपणी जन्म झाल्यावरती हे खूप आजारी झाले होते आणि आईनी बहुतेक प्रार्थना केली प्रभू रामचंद्रांना की याचा जीव वाचव म्हणून. तर त्या टिपिकल बिहारी हिंदीमध्ये म्हणजे की ज्याचं रामाने रक्षण केलं असा हा मुलगा म्हणजे रखतू राम. यांच्या चारित्र्याचं अजून एक फार मोठी जे वैशिष्ट्य की सरळपणा आणि स्पष्ट वक्तेपणा. त्याच्यावरती आपण थोडं नंतर जाऊया, पण आधी मला जे सांगायचं आहे की एक दृढनिश्चय ही एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते लाटू महाराजांमध्ये. आणि ते आपण बघूया 2 छोट्या घटनांच्या माध्यमातून. छोट्या नाही, आपल्याकरता ते फारच मोठे आहे. जेव्हा त्यांचं ठाकूरांकडे येणं सुरू होतं आणि बिलकुल पहिल्या भेटीतच ठाकूर ओळखतात. ती पहिली भेट पण फार
महत्त्वाची आहे. रामचंद्र दत्तांकडे हे नोकर म्हणून काम करत आहेत. छोटे छोटे काम करणं, की मुलांना बगीच्यात घेऊन जाणं, बाजार करून आणणं, मुलांना शाळेत सोडणं वगैरे, हे सगळे काम तो करत असे आणि फार प्रामाणिकपणे आणि आज्ञाधारक होता. रामचंद्र दत्तांच्या सौंचं खूप मन या मुलावरती होतं, कारण की हा मुलगा अत्यंत प्रामाणिक आणि ज्याला म्हणतो की फार विश्वासू होता. रामचंद्र दत्तांनी नुकतंच जाणं सुरू केलेले भगवान श्रीरामकृष्णांकडे, आणि जेव्हा ते यायचे ठाकूरांना भेटून, तर ठाकूरांच्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या शिकवणी इतर लोकांना सांगायचे घरातल्या, तेव्हा हे रखतुराम हे सुद्धा खूप मन लावून ऐकायचे आणि त्यांच्या मनामध्ये एक ईश्वरी उद्दीपना ही उद्दीपित होऊ लागली. आणि मग जवळपास हे सगळ्या गोष्टी ऐकण्याच्या 1 महिन्याच्या आतच लाटू महाराज विनंती करतात आपल्या मालकाला, की तुम्ही आज जिथे जात आहात, रविवारची गोष्ट आहे ती, मला घेऊन जाल का? आणि खूप आनंद सहकाराने रामचंद्र दत्त घेऊन जातात. आणि ही वर्णनं फार वाचण्यासारखी आहे पुस्तकामध्ये, की जेव्हा रामचंद्र दत्त शिरतात ठाकूरांच्या खोलीमध्ये, तर तेव्हा ठाकूर खोलीत नसतात. लाटू महाराज बाहेर उभे आहेत. मग ठाकूर कुठे गेले म्हणून रामचंद्र दत्त बाहेर येतात, तर ठाकूर येताना दिसतात. तर ठाकूरांची नजर दोघांवरती एकाच वेळी पडते आणि ते लागलीच म्हणतात, की अरे रामचंद्र, हा मुलगा तुझ्याबरोबर आला आहे का? पहा, पहिली भेट आहे, कोणताही स्पर्श झालेला नाही आहे, किंवा काही भेट किंवा काही म्हणजे काहीच झालेलं नाही, फक्त पहिली भेट आणि फक्त दृष्टी संवाद झालेला आहे. तर ते म्हणतात, की अरे राम, हा मुलगा तुझ्याबरोबर आला आहे का? कुठे मिळाला हा मुलगा? याच्यामध्ये मी काही शुभ लक्षणं बघत आहे. हे 3 वाक्य ठाकूर म्हणतात आणि जेव्हा खोलीत जातात, लाटू महाराजांना जवळ बोलवतात आणि त्यांना स्पर्श करतात. आणि स्पर्श केल्याबरोबर ठाकूर क्षमा करा, लाटू महाराज आपलं म्हणजे कॉन्शियसनेस ते हरवून बसतात, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात आणि त्यांचं होठ हे खूप कापू लागतात. हे सगळं बघून रामचंद्र दत्त अवाक होऊन जातात. काही मिनिटानंतरच ठाकूर त्यांच्या पाठीवरती हात फिरवून म्हणतात, शांत हो, शांत हो, आणि त्याला शांत करतात. हे सगळं बघितल्यानंतर रामचंद्र दत्त खूप आश्चर्य व्यक्त करतात, की अरे, आपल्याकडे असलेला हा सामान्यसा मुलगा, याची इतकी ती म्हणजे प्रगती आहे किंवा याची इतकी उच्च स्थिती आहे, त्यांना काही माहीतच नव्हतं. असं त्या दिवशी जेव्हा परत येतात, तर घडतं असं की फक्त लाटू महाराजांचं शरीर इकडे येतं, मन पूर्ण दक्षिणेश्वरी असतं. दुसऱ्याच रविवारी ठाकूरांकरता फळ मिठाई पाठवायची असते, पण कोणी जायला उपलब्ध नसतं. तर लाटू महाराज बिलकुल तत्पर असतात की मी जातो म्हणून, आणि तो अंतर जवळपास 4 मैलचा ते पायी चालत जातात ठाकूरांकरता फळ मिठाई घेऊन, आणि पूर्ण दिवस ठाकूरांजवळ घालवतात. त्यानंतर घडतं असं की आता पहा, सरलताचे अनेक प्रकार असतात आणि निरागसतेचे पण अनेक प्रकार असतात. संध्याकाळी जेव्हा आता हा मुलगा परत येणार, तर छोटासा मुलगा आणि पायी कसा जाणार 4 मैल, ठाकूर म्हणतात की अरे थांब, मी थोडेसे तुला काही पैसे देतो आणि तू गाडीने जा, असं पायी जाऊ नको. तर लाटू महाराज आपल्या खिशात हात टाकतात आणि त्या खिशामध्ये काही म्हणजे हे असतात, कॉईन्स असतात, ते खुळखुळ वाजवतात, आहे की माझ्याकडे, असं जेव्हा असं लहान मुले जसं एक आनंदाने सांगतात, तर त्यांचा तो सरळपणा बघून ठाकूर खूप हसले, खदखदून हसले. आणि जवळीक वाढली. आणि आता मात्र लाटू महाराज दक्षिणेश्वरीच राहण्याचा हट्ट करू लागले आणि त्यांचं कामातून मन उडू लागलं. हे रामचंद्र दत्तांच्याही लक्षात आलं आणि हे त्याच्या म्हणजे रामचंद्र दत्तांच्या ज्या सौ होत्या त्यांच्याही हे लक्षात आलं की लाटूचं मन आता काही इथे नाही आहे, त्याचं मन सतत दक्षिणेश्वरीच राहत असतं. त्यांच्या दृढनिश्चयाची जी 1-2 घटना मी तुम्हाला सांगू इच्छित म्हणजे तुमच्यापुढे मांडू इच्छितो.
अ, ठाकूरांनी लाटू महाराजांना सांगितलं होतं की तू नेहमी कामिनी कांचन आणि मद्य म्हणजे दारूपासून नेहमी दूर राहा. एके दिवशी घडलं असं की ज्या रस्त्याने ते जात असत त्या रस्त्यावरती एक मद्याची दुकान होतीच, दारूची दुकान होती. आणि त्या दुकानाच्या समोर जात असताना त्यांना खूप एक असं अस्वस्थता जाणवली, खूप अस्वस्थता जाणवली. आणि म्हणून त्यांनी येताना काय केलं, तोच रस्ता त्या रस्त्यावरनं ते न परतता दुसऱ्या एका रस्त्याने परतले, जो की जवळपास त्याचा अंतर 8 मैल होता. आणि रात्री खूप उशिरा पोहोचले. रामचंद्र दत्त खूपच चिंतित झाले. आणि जेव्हा पुढच्या भेटीत ठाकूरांना विचारलं की तुम्ही याला काही सांगितलं का, हा असा खूप दुसऱ्या रस्त्याने येतोय. ठाकूर म्हणाले मी तर तसं काही त्याला सांगितलं नाही. मग त्यालाच विचारल्यानंतर सांगितलं की ठाकूर तुम्ही मला म्हणता की तू दारूपासून दूर राहत जा. आणि त्या दिवशी मी दारूच्या दुकानाच्या समोरनं गेलो, मला फार अस्वस्थता जाणवली. ठाकूरांनी म्हटलं की अरे मी तुला दारूच्या दुकानापुढे जायला नाही म्हटलं असं नव्हे, तर तू कधी पण दारूचा म्हणजे वास घेऊ नको. पण पहा, एक थोडीशी सूचना ठाकूरांनी दिली की तू दारूच्या पासून दूर राहा किंवा दारूच्या वासापासून सुद्धा दूर राहा. तर त्याच्याकरता अनेक वेळा त्यांनी तो 8 मैलचा रस्ता पायी तोडवला, पण ठाकूरांच्या वचनाचं पालन केलं. यातून आपल्याला हे लक्षात येतं बंधू-भगिनींनो की किती आज्ञाधारकता त्यांच्यामध्ये होती आणि किती दृढनिश्चयी होते. दुसरी अतिशय महत्त्वपूर्ण घटना आपल्या साधक जीवनाच्या दृष्टीने, जेव्हा आता ठाकूरांची त्यांची जवळीक वाढत चाललेली आहे आणि घरी रामचंद्र बाबूंच्या घरी राहायचं नाही आणि आता दक्षिणेश्वरी राहायचं असं मनात खूप आहे. पण फक्त रामचंद्र दत्तांच्या घरी राहण्याचं फक्त एकच कारण, आणि ते म्हणजे की रामचंद्र दत्तांच्या सौ इतकं प्रेम करायचे. पण त्याच्यापेक्षा जास्त ओढ या लाटू महाराजांना ठाकूरांप्रती होती. आणि एक दिवस रामचंद्र दत्तांच्या पत्नीने विचारलंच की अरे तू इथे राहतो, तुला खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, कपडे मिळतात आहे, पगार मिळतोय, तिथे तुला कोण देणार हे सगळं. तर हा निरागस मुलगा स्पष्टपणे म्हणतो की पहा, मी तिथे राहीन, ठाकूरांची सेवा करीन आणि तिथे दक्षिणेश्वर मंदिरी सगळ्यांना प्रसाद मिळतो, तो प्रसाद खाईन. आणि मग त्यांच्या पत्नीने विचारलं कपडे, म्हणजे रामबाबू मला किती प्रेम करतात, ते मला कपडे देतील की. इतक्या स्पष्टपणे म्हटलं तर त्याही खूप खदखदून हसल्या. आणि परिवर्ती काळामध्ये असं झालं की 1881 मध्ये हृदयरामाच्या हातातून काही चूक झाली आणि त्याला काढण्यात आलं. तेव्हा ठाकूरांनी म्हणजे ठाकूरांच्या हे ध्यानात आलं होतं की हा मुलगा इथे राहू इच्छित आहे. त्यांनी रामचंद्र दत्तांना सरळच विनंती केली की हा मुलगा जर माझ्या घराजवळ राहिला तर फार बरं होईल. अशी विनंती ऐकल्यावरती रामबाबू तर बिलकुल एका पायावर तयार झाले. आणि भगवान श्रीरामकृष्णांकडे सगळ्यात पहिले कोणी त्यागी शिष्य आले तर ते लाटू महाराजच. आणि मग तिथे एखाद्या महापुरुषाबरोबर राहणं बंधू भगिनींनो म्हणजे सतत शिकणं आहे, सतत शिकणं आहे. लाटू महाराजांचं कोणतंही फॉर्मल एज्युकेशन न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये समाजामध्ये कसं वावरावं, कोणाशी कसं बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल पण तर त्यांना म्हणजे त्यांच्या गावी नव्हतं. पण ठाकूरांना त्यांच्यामध्ये जे सगळ्यात जास्त आवडायचं की लाटू महाराजांचं आत बाहेर एक होता आणि त्या सरळतामुळे त्यांचा तो स्पष्ट वक्तेपणा सुद्धा होता. आणि हे ठाकूरांना खूप आवडायचं, मनापासून आवडायचं. तर जी दुसरी घटना की एके दिवशी संध्याकाळी ध्यानाच्या वेळी ठाकूरांनी बघितलं की लाटू झोपत आहे. आणि हे बघितल्यावरती ठाकूरांनी त्याची चांगलीच कान उघडणी केली. आणि कान उघडणी केल्यानंतर त्याला बरंच काही समजवलं की तू इथे काय झोपायला आला आहे का, आणि बरंच काही बोलले. त्यातून लाटू महाराजांनी जो धडा घेतला की पुढचे 2 वर्ष त्यांनी इतका आपल्या त्या निद्रेवरती
एक संयम प्राप्त करण्याला इतका स्ट्रगल केला पुढचे 2 वर्षभर. आणि त्या स्ट्रगलमधून त्यांनी जे प्राप्त केलं की ते रात्री बिलकुल अल्पशी झोप, 1 किंवा 1.5 तास बस. 24 तासामध्ये फक्त 1.5 तास, आणि दुपारी मात्र ते दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घ्यायचे. म्हणजे सगळं मिळून एक 4-4.25 तास झोप. त्याच्या व्यक्तीने पूर्णपणे त्या निद्रेवरती ती आपले एक संयम प्राप्त केलं होतं किंवा कंट्रोल प्राप्त केलं होतं असं म्हटलं तर एकदम बिलकुल चालेल. पहा की आपल्या गुरूंनी या संदर्भात कान उघडणी केलेली आहे, तर किती आज्ञाधारकता आणि किती दृढनिश्चय. त्यांनी म्हणजे ही गोष्ट आपल्या साहित्यामध्ये फार विशेष या गोष्टीचा उल्लेख मिळतो की लाटू महाराजांनी, कारण की निद्रेवरती संयम प्राप्त करणं हे फार सोपं नाही आहे, पण पुढच्या 2 वर्षातच त्यांनी तसं ते करून दाखवलं. त्याच्या पुढे आता ठाकूरांकडे राहत असताना सतत भगवान श्रीरामकृष्णांकडून विभिन्न प्रकारच्या, म्हणजे खाण्याच्या बाबतीत, झोपण्याच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत अशा अनेक सतत त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. एक गोष्ट जी की फारच महत्त्वपूर्ण, की एके दिवस संध्याकाळच्या वेळेस ठाकूरांनी एका भक्ताला सांगितलं की संध्याकाळची वेळ झाली आहे, दिवा लाव. आणि तेव्हा तिथे लाटू महाराज स्वतः उपस्थित होते आणि बघितलं की त्या भक्तांकडून काही ती म्हणजे 4 काड्या त्यांनी खर्च केल्या, पण तो दिवा काही लागू शकला नाही. मग 4थी काडी जेव्हा खर्च केल्यानंतर दिवा लागू शकला नाही, ठाकूर स्वतः उठले आणि त्यांनी तो दिवा पेटवून दाखवला. ही घटना लाटू महाराजांच्या समोरच झालेली. आणि मग त्याच्याच त्या भक्तांपुढेच लाटू महाराजांनी इंगित करून म्हणतात की पहा, भक्त लोक अतिशय कष्ट करतात, हाडाच्या काड्या करतात आणि त्यातून 2 पैसे इथल्या सेवेकरता देतात. जे काहीही तू इथे वापरशील तर नेहमी त्याचा सदुपयोग आणि पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. एक्सप्लिसिटली अँड इम्प्लिसिटली हे शब्द ठाकूरांनी वापरले, म्हणजे सर्वतः आणि योग्य पद्धतीने उपयोग झाला पाहिजे. तर त्याच्याच काही दिवसांतर काय झालं की ठाकूरांना दुपारच्या वेळेस ठाकूर हुक्का घ्यायचे आणि त्यांनी लाटूला म्हटलं की अरे माझ्याकरता त्या हुक्कामध्ये थोडं विस्तव आण. तर तिथे काडीपेटी होती, त्यांनी लागलीच ती काडीपेटी उचलल्याबरोबर ठाकूर म्हणाले की नहबतमध्ये जा, तिथे ती चूल पेटलेली आहे, ती चूल पेटली, तिथून ते विस्तव आण आणि ही घ्यायची काही आवश्यकता नाही आहे. या सगळ्या छोट्या छोट्या घटनेतून लाटू महाराज म्हणजे सगळ्यात पहिले आलेले आणि ठाकूरांच्या म्हणजे 86 पर्यंत ठाकूरांच्या जवळ सतत होते. म्हणून एका अर्थाने सगळ्यात जास्त सहवास या 16 शिष्यांपैकी कोणाला लाभला असेल का? कारण की ते सगळ्यात पहिले आले, तिथेच राहायचे. ठाकूर जिथे जातील ऑलमोस्टली प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्याबरोबर जायचे. तर सगळ्यात जास्ती जर कोणाला सहवास लाभला असेल तर ते म्हणजे लाटू महाराजांनाच. 11 डिसेंबर 1885 काशीपूरला ठाकूरांना हलवण्यात आलं. आधी शांपूर पाटीमध्ये घेऊन गेलेत, मग तिथून त्यांना काशीपूरला घेऊन गेलं, कारण की त्यांना तो गळ्याचा आजार झाला होता. ठाकूरांची खोली आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितलं असेल, तर पहिल्या मजल्यावरती ठाकूरांची खोली, आणि तेव्हा तिथे काही असं अटॅच्ड लेट्रिन बाथरूम वगैरे असं काही प्रकारच नव्हता. आणि ठाकूर इतके अक्षम झाले होते शारीरिकरित्या की त्यांना असं सारखं उतरणं वगैरे काही शक्यच नव्हतं. तर ठाकूरांची अंघोळसुद्धा खोलीत व्हायची आणि ठाकूरांचे इतर सगळे ज्या गोष्टी त्या खोलीतच व्हायच्या. तर ह्या सगळ्या प्रकारची स्वच्छताचा भार ह्या सेवावरती लाटू महाराजांनी स्वतःहून ते स्वीकार केलं होतं. आणि आता दिवसभरामध्ये आंघोळ घालणं किंवा शौच ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी, सगळी स्वच्छता लाटू महाराज करायचे आणि खोलीसुद्धा तितकीच स्वच्छ ठेवायचे. यातून आपल्याला लक्षात येतं की किती ठाकूरांप्रती त्यांची आज्ञाधारकता, एक ठाकूरांप्रती त्यांचे सेवाचा भाव हा किती दृढ होता हे आपल्याला त्यातून हे लक्षात येतं. भगवान श्रीरामकृष्णांच्या देह अवसानानंतर
जसं इतर त्यागी शिष्यांनी संन्यास घेतला, अद्भुतानंदजी महाराजांनी सुद्धा संन्यास घेतला, पण ते कधी पण म्हणजे मठाच्या शिस्तीत नाही राहू शकले. तो त्यांचा एक स्वभावच तसा होता. शिस्त ही त्यांना काही जणू काही त्यांना मान्यच नव्हती. हे त्यांना म्हणजे अशा प्रकारे ज्याला म्हणतो की एक फार म्हणजे मजेशीर घटना ती बेलूर मठाची आहे. तिथे स्वामीजींनी नियम केला होता. म्हणजे स्वामीजी अमेरिकेतून जेव्हा परत आल्यानंतर त्यांनी ही बेलूर मठाची स्थापना केली आणि बेलूर मठाची स्थापना केल्यानंतर जे नवागत साधू होते, ब्रह्मचारी होते, की 3:45 वाजता बेल होईल, सगळ्यांनी उठायचं, फ्रेश होऊन मंदिरात ध्यानाला जायचं वगैरे, हे सगळं ऐकल्यानंतर लाटू महाराजांनी तो आपला गमछा घेतला, आपल्या खांद्यावर टाकला आणि ते निघाले. स्वामीजींनी विचारलं की कुठे निघाला? तर जे उत्तर दिलं ते फारच वंडरफुल आहे. ते म्हणतात की अजून माझ्या मनावरती इतका कंट्रोल आलेला नाही आहे की तुझी घंटी वाजेल आणि माझं मन ध्यानात जाईल. ज्या दिवशी माझं मन असं होईल त्या दिवशी मी परत येईन. तेव्हा स्वामीजी हसून म्हणतात की अरे, हे सगळे नियम हे तुझ्याकरता नाही आहे. तू स्वतः त्या अवताराची सेवा केलेली आहे, तुला सर्वच काही प्राप्त झालेलं आहे, म्हणून तुझ्याकरता हे शक्य आहे की तू स्वतःच्या मनावर, इंद्रियांवर ताब्या ठेवू शकतो, संयम ठेवू शकतो. पण हे जे नवीन आलेले जे नवागत ब्रह्मचारी आहे त्यांच्याकरता शक्य नाही आहे. हे सगळे नियम त्यांच्याकरता आहे. जेव्हा त्यांचं सगळं वागणं फार अद्भुत होतं. आपण आताच चर्चा केली, जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून पहिल्या व्हिजिटनंतर भारतात परत आले, सगळेजण त्यांना भेटायला आले, पण एकटे अद्भुतानंदजी महाराज त्यांना काही भेटायला गेले नाही. आणि जेव्हा स्वामीजींच्या हे ध्यानात आलं तर त्यांनी विचारलं की अरे, लाटू कुठे? लाटू भेटायला आला नाही. तर जेव्हा त्यांना हे लक्षात आलं तर ते लाटूच्या भेटीला स्वतः गेले आणि त्यांना विचारलं की लाटू, सगळे मला भेटायला आले, तू का नाही आला? तर तेव्हा लाटू महाराज हे म्हणतात की अरे, तुम्ही एवढे मोठे जगत जेता आणि त्यातून तुमच्याकडे पश्चिमच्या आलेल्या काही तुमच्या शिष्या, आता मला असं वाटतं की तुम्ही मला ओळखाल की नाही वगैरे, असं करून त्यांनी तो एक फार भावनिक एक प्रतिसाद दिला. तर हे ऐकून स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्यांना मिठी मारून म्हटलं की अरे, मी तुझा तोच लोरेन. कारण की त्यांची भाषा आणि प्रोनाऊन्सिएशन फारच विचित्र होतं. म्हणजे अर्धी बंगाली, अर्धी बिहारी, अर्धी हिंदी, असं काही त्याचे ते प्रोनाऊन्सिएशन होतं. तर ते नरेंद्र, तसंच बंगालीमध्ये त्याला नरेन म्हणतात, तो प्रोनाऊन्सिएशन काही चांगला नाही आहे. आणि बांगलामध्ये नोरेन म्हणतात आणि त्यातून लाटू महाराज त्याला लोरेन म्हणायचे, लोरेन भाई. तर म्हणण्याचा अर्थ काय की मी तुझा तोच लोरेन भाई आणि तुम्ही माझे तेच प्लेटो असं म्हणून त्यांना मिठी मारली. आणि म्हणजे असा एक त्यांच्या दोघांमध्ये फार एक ज्याला म्हणतात की प्रेमाचा संबंध होता. प्रेमाचा संबंध जरी होता बंधू भगिनींनो, पण पहा, या लोकांमध्ये आपल्या विचारांप्रती स्पष्ट वक्तेपणा पण खूप होता. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्याचे सगळे काही ते नियम बनवले होते. आपण आत्ताच राजा महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण चर्चा केली होती की राजा महाराजांना बरेच नियम आवडले नव्हते, स्वामीजींनी ते मान्य केलं होतं. तसेच लाटू महाराजांना सुद्धा बऱ्याच गोष्टी मान्य नव्हत्या. पण जेव्हा स्वामीजींनी त्यांनी आपलं ज्याला म्हणतो की ही अमान्यता स्पष्टपणे त्यांच्यापुढे प्रदर्शित केली, तर स्वामीजींनी त्यांना समजून सांगितलं की हे सगळे नियम कसे आवश्यक आहे एक. आणि जरी ठाकूरांनी कुठे पण या गोष्टींची स्पष्ट उक्ती केलेली नाही आहे, पण त्यांच्या शिकवणीचा हा निहित अर्थ आहे. आणि आता पहा, इथेच या महापुरुष लोकांच्या चारित्र्याची उंची आपल्याला कळते. जसंच लाटू महाराजांना हे सगळं सांगितले गेलं आणि 1-2 दिवसात त्यांना ते सगळं पटलं, लागलीच ते स्वामीजींकडे येतात आणि म्हणतात की नरेन भाई, खरंच ठाकूरांना जर आमच्यापैकी कोणी समजू शकलं असेल तर तो तुम्हीच. म्हणजे पहा की जर एखादी गोष्ट किंवा आपल्याकडनं नाही कळली तर याचा अर्थ हा नाही ना की म्हणजे नेहमी करताच त्या गोष्टीला त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा त्याचा दुरावा करायचा नव्हे. स्वामीजींनी समजावून दिलं तर लागलीच पटलं सुद्धा, लागली म्हणजे काही दिवसांनी पटलं आणि ते त्यांनी स्वीकार सुद्धा केलं. तर हे फार मोठे एक महापुरुष लोकांचं हे लक्षण आहे.
जरी बेलूर मठ तयार झालं होतं आपलं म्हणजे वराहनगर मठ आणि नीलांबर तिथे आलम बाजार मठ म्हणजे बेलूर मठाच्या आधी, पण लाटू महाराज कधी पण त्या मठाच्या शिस्तीत राहणं त्यांना शक्यच नव्हतं. आणि ते काय करायचे, ते सतत कलकत्त्याच्या कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा स्टेशनवरती मालगाडीच्या डब्यात दिवसभर ध्यान करायचे. आणि फार गंमत व्हायची. कधी मोठ्या बोटी त्या तिथल्या बोटीमध्ये असे पूर्ण सामाननी पूर्ण भरलेली एखादी बोट एखाद्या घाटावरती उभी आहे, तर त्या बोटीच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन तिथे ध्यान करत बसायचे दिवसभर. आणि काय करायचे, ध्यान करण्याच्या आधी त्या गंगेमध्ये त्यांच्याकडे एक कसा तो गमछा टॉवेलसारखा होतं, त्याच्यामध्ये आपले हरभऱ्याची डाळ असते किंवा छोले असतात, ते थोडेसे विकत घेऊन त्या टॉवेलमध्ये पुरसुंडी बांधायची आणि एक वीट बांधून त्या गंगेत सोडून द्यायची. म्हणजे दिवसभर ती भिजून जायची, संध्याकाळी तेच खायचं आणि दिवसभर ध्यान करायचं. तर एकदा एका मालगाडीच्या डब्यात ते ध्यान करायला बसले आणि तेवढ्यात ती मालगाडी सुरू झाली. आणि ती मालगाडी सुरू झाली तर त्या स्टेशनपासून सोडून जवळपास 50-60 मैल पुढे जाऊन चित्तपूर नावा एका स्टेशनवरती ती थांबली. आणि तिथे काय ते त्या मालगाडीच्या डब्यातून माल काढायचा म्हणून त्यांनी दार उघडलं तर आत लाटू महाराज. त्यांनी सगळ्या लोकांनी त्यांना म्हटलं, महाराजांना उतरवलं. त्यांनी एवढंच विचारलं की कोणतं स्टेशन आलं आहे, तर म्हणे तुम्ही 50 मैल पुढे आलेलात. तर आता जायला पैसेच नाही, पायी निघाले लाटू महाराज. तशीच एकदा बोटसुद्धा निघाली होती आणि बोटसुद्धा खूप पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर मग त्यांच्या ध्यानात आलं की अरे आपण खूप पुढे आलेलो आहे. तर असे विचित्र ज्याला म्हणतो की अद्भुत कारनामे असे लाटू महाराजांचे होते. 1903 पासून तर 1900 जवळपास 12 पर्यंत ते सतत बलराम बाबूंच्या घरी म्हणजे राजा महाराजांनी त्यांना म्हटलं की तू इकडे तिकडे असं राहतो हे योग्य नाही आहे, का तर तू मठात ये नाही तर बलराम बाबूंच्या घरी राहा. तर त्यांनी बलराम बाबूंच्या घरी राहणं ते स्वीकार केलं. पण त्यांनी म्हटलं की पहा, माझं काही ठाव ठिकाणा नसतो, या लोकांना माझ्यामुळे उगीच त्रास होईल. पण मग अशी व्यवस्था करण्यात आली की पहा, हे लोक तुझं सकाळ संध्याकाळचं जेवण तुझ्या खोलीत ठेवून देतील आणि तू तुझ्या सवडीने खात जा, कोणाचं काहीही म्हणणार नाही. ही अशी व्यवस्था झाल्यानंतर ते त्यांनी ती मान्य केलं की मी बलराम बाबूंच्या घरी राहतो. आणि असं म्हणून जवळपास बरेच वर्ष त्यांनी त्या बलराम बाबूंच्या तिथे त्यांनी निवास केला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तिथे असताना जे कोणी भक्त यायचे त्यांना ते ठाकूरांची गोष्ट सांगायचे. सुरुवातीला ते माता भगिनींशी बोलायला खूप कचरायचे, तो त्यांचा एक तो स्वभावच होता. पण जेव्हा माताजींना हे लक्षात आलं की लाटू हा अशा पद्धतीने वागत आहे, तर त्यांनी लाटून समजवलं की अरे ते भक्त जातील कुठे, तुमच्या 2 शब्दांनी तुम्ही ठाकूरांना बघितलंय, तुमच्या 2 शब्दांनी जर त्यांना सांत्वन मिळत असेल, त्यांना एक मार्ग सापडत असेल, तर तुम्ही नक्कीच ठाकूरांचे 2 शब्द सांगितले पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी जे कोणी यायचं त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता खूप प्रेमाने आदर सत्काराने त्यांच्याशी ते बोलायचे. लाटू महाराज त्यांचं जे फार वैशिष्ट्य असं होतं की ते स्वतः त्यांना वाचता सुद्धा येत नव्हतं, पण त्यांची शास्त्राप्रती प्रीती खूप होती. आता हे पहा, 2 कॉन्ट्रास्ट कसं आहे एकदम. आता शास्त्र वगैरे म्हटल्यानंतर आणि वाचता येत नाही, त्यातून ते संस्कृतचं हे सगळं, तर याची म्हणजे सांगड कशी, तर शुद्धानंदजी महाराज म्हणजे स्वामीजींचे शिष्य सुधीर महाराज हे प्रकांड पंडित, आणि हे मधून बेलूर मठात किंवा आलमबाजार मठामध्ये येऊन राहायचे, तर त्या सुधीर महाराजांच्या खोलीतच राहायचे. आणि जेव्हा रात्री हे झोपायचे नाही, ध्यान करता करता जर थोडासा थकवा जाणवला तर ते स्वतः म्हणजे ते ध्यानातून उठायचे आणि झोपलेले सुधीर महाराजांना उठायचे, उठ आणि चल गीता वाच, चल उपनिषद वाच. असं करून ते त्यांच्याकडनं ऐकायचे आणि ते समजून घ्यायचे. एक घटना त्यांच्या संदर्भात फारच खूप लक्ष वेधणारी आहे. आणि विशेष करून ब्रह्मज्ञानी महापुरुष कसे असतात
हे लक्षात येतं. एकदा हे सुधीर महाराज म्हणजेच शुद्धानंदजी आणि लाटू महाराज एका लेक्चर सिरीज असते कठोपनिषदवरती, ते ऐकायला जातात कलकत्त्याला. आणि त्या व्याख्यानामध्ये ते आत्मतत्वाचं वर्णन करत असताना द्वितीय वल्लीचा एक फार सुंदर मंत्र आहे. त्या मंत्राचं विवरण करत असताना ते पंडित सांगतात की मनुष्याच्या हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र असं तो आत्मतत्व निवास करत असतो वगैरे वगैरे. ते खूप सुंदर त्याचे विवेचन करतात. आणि ते ऐकल्यानंतर अनुभव घेतलेले लाटू महाराज त्या सभेमध्ये कोण काय बोलेल याची पर्वा न करता त्याला हलवून म्हणतात, हे सुधीर पंडित किंतु ठीक बोलचे, की हे जे पंडित सांगतात ते ना हे एकदम ठीक बोलतात. ते ती सभा डिस्टर्ब होऊन राहिली आहे, पण कसं आहे, हे ब्रह्मज्ञानी महापुरुष ना, उपनिषदाचे तथ्य त्यांनी अनुभवलेले आहेत, म्हणून तो म्हणजे जे काही सांगितले जात आहे आणि ते मी अनुभवलं आहे त्याचा आनंद इतका आहे की अवतीभोवती काय सुरू आहे त्याचं काहीही न करता ते महाराज त्यांना शांत करतात की ठीक आहे महाराज, पण ते काही ऐकायला तयार नाही. अरे सुधीर पंडित किंतु ठीक बोलचे, पंडित एकेबारे ठीक बोलचे, असं करून ते आनंद व्यक्त करतात. सभा संपते. रस्त्यामध्ये हीच एक गोष्ट की पंडित मात्र खूप खरा बोलला, बरं पंडित मात्र खरी बोलला. आता इथपर्यंत ठीक होतं. रात्री झोपलेत सगळे. आता झोपल्यामध्ये यांचं ध्यान थोडं भंग झालं तर त्यांना उठवून म्हणतात, सुधीर पंडित किंतु ठीक बोलचे. तो एक आनंद असतो ना, तो एक आनंद जो असतो एक्सपिरियन्शियल नॉलेज, त्याला काही तोड नसते. असे हे सळमनाचे लाटू महाराज 1912 साली हे कलकत्ता नेहमी करता सोडतात आणि वाराणसीला जातात. वाराणसीला सुद्धा सतत त्यांच्याकडे भक्त लोक येत असतात. आणि जे कोणी येतं कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की रिझर्वेशन न ठेवता प्रत्येकाला ते योग्य असा उपदेश देत असत. फक्त ज्यांना जवळीक प्राप्त झाली त्यांनी मेवा खाल्ला. का? कारण की त्यांचे मॅनरिझम फार ओबडधोबड होते. म्हणजे ज्यांनी त्या ओबडधोबड मॅनरिझमच्या आतमध्ये इतकं प्रेम आहे, ज्यांना हे कळलं ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना खूप काही ज्याला म्हणतो की एक जबरदस्त मार्गदर्शन हे असं त्यांना मिळालं. शेवटच्या त्यांच्या त्या काळामध्ये त्या एक फार सुंदर एक उक्ती त्यांच्या मुखातून निघाली. एका भक्तांनाशी बोलताना ते म्हणतात की पहा, आपलं आणि ईश्वराचा संबंध हा 3 प्रकारे असू शकतो. आपला आणि ईश्वराशी 3 प्रकारचा संबंध असू शकतो. कोणता कोणता? माझे ईश्वर, दुसरा मीच ईश्वर, आणि तिसरा मी ईश्वराचा. 3 संबंध आपण ईश्वराची स्थापित करू शकतो. माझे ईश्वर, मीच ईश्वर आणि मी ईश्वराचा. हे सांगून ते म्हणतात की मला असं वाटतं की मी ईश्वराचा हा भाव सगळ्यात सेफ आहे. त्यात कधी पण साधकाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. बिलकुल ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायीच, फक्त वेगळ्या पद्धतीने त्यांनी ही गोष्ट मांडली. वाराणसीला राहत असताना त्याच्या आधीच त्यांना डायबिटीज झालं होतं आणि तेव्हा इतके काही औषधं पण नव्हते आणि पैसे पण नव्हते. अर्थातच डायबिटीज झाल्यानंतर जर काही इजा झाली किंवा काही फोड आलं तर ते काही बरं होणार नाही. आणि विशेष करून तिथे गँग्रीन होणं, इन्फेक्शन होणं, या गोष्टी अत्यंत बिलकुल ज्याला म्हणतो स्वाभाविक होत्या. आणि त्यांना पायामध्ये मोठे मोठे ब्लिस्टर्स झाले होते. त्याची ऑपरेशन करण्याची सोय झाली, पण त्याचं काही केल्या, अँटीबायोटिक्स वगैरे तेव्हा काहीच नव्हते. ते त्यांचं ते सगळं हे वाढत गेलं आणि अल्टिमेटली त्यांची तब्येत खूपच खालवत गेली. त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या दिवशीमध्ये एका भक्ताने त्यांना खूप छान एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर त्यांनी इतकं समर्पक दिलं. ते पण
हे आत्ता मी जे म्हणजे 3 संबंध सांगितले त्याच्यासारखंच फार सुंदर आहे. ते भक्तांनी त्यांना विचारलं, की "महाराज तुम्हाला या जगाचं ओझं जाणवतं का? जगाचं ओझं जाणवतं म्हणजे काय, की तुम्हाला हे जग कंटाळवाणं वाटतं का? नकोसं वाटतं का?" पहा, मी हे घटना तुम्हाला मुद्दाम का सांगतोय, त्याची भूमिका 1 सेकंदात सांगतो तुम्हाला, 1 मिनिटात सांगतो. पहा, रामकृष्ण संघामध्ये धर्म जिवंत आहे, असे सगळेच साधू म्हणतात. का? वैराग्याचा हा अर्थ कधी नसतो बंधू-भगिनींनो, की जगाचा तिटकारा करून आणि हिमालयात निघून जायचा. हा रामकृष्ण विवेकानंद भावधारेचा भाव नाहीये, 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 1000 वेळा सांगू इच्छितो. जरी लाटू महाराज सुरुवातीच्या काळीमध्ये त्यांचे ते मॅनरिझम्स तसे होते, पण त्यांच्या मनात प्रेम किती होतं हे त्यांच्या जवळ जे आले त्यांनाच कळतं. आणि हे उत्तर मी जे सांगतो यातून लक्षात येतं, ईशावास्य इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन मुनिता मागृत्कस्य स्विद्धनम. प्रत्येक जीवामध्ये ज्याने ईश्वराचा बोध घेतलाय त्याच्या मुखातूनच हे उत्तर येऊ शकतं. प्रश्न विचारला होता काय, की तुम्हाला हे जग कंटाळवाणं वाटतं का, ओझं वाटतं का, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हिमालयात वगैरे जाऊन शांत राहावं? तर ते म्हणतात, काय ब्रिलियंट उत्तर दिलंय. त्या भक्ताला विचारतात, की तू कधी गंगेत बुडी मारली आहे का, खालती कधी गेलाय? म्हणे हो. म्हणे जेव्हा तू गंगेत जातो तुझ्यावरती मिलियन्स टन्स पाणी असतं, पण त्याचं ओझं तुला जाणवतं का? लक्ष द्या बरं, इट्स अ व्हेरी वंडरफुल आन्सर. आणि लाटू महाराज शिकलेले नाही. जेव्हा आपण पाण्यात जातो आपला पण अनुभव आहे, की वरती इतकं अथांग पाणी, म्हणजे भरपूर पाणी असतं, पण त्याचं ओझं आपल्याला काही जाणवत नाही. लाटू महाराज म्हणतात, त्याच अनुयायी जेव्हा ईश्वराचं नाव घेऊन संसारात राहिलं तर या संसाराचं ओझं वाटत नाही. इट्स द मास्टरपीस फ्रॉम अद्भुतानंदजी. आणि ही तीच व्यक्ती म्हणू शकते की ज्यांनी प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे याचा बोध झालेला आहे आणि त्यांच्या जीवनातली शेवटचं त्यांचं हे वाक्य आहे. पहा, रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये तुम्हाला एक गोष्ट बंधू आपल्याला प्रत्येक वेळेस मिळेल, की कुठे तुम्हाला डिसकॉन्ग्रुएन्सी कुठेच नाही सापडणार. आणि हेच ठाकूरांचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं होतं, पण प्रत्येकाला काय सुंदर पद्धतीने त्यांनी डेव्हलप करून, आणि हे जे उत्तर आहे हे जेव्हा मी वाचलं, एक तो शब्द आहे फ्लॅबरगास्टेड. याच्या आधी कदाचित मी वाचलं असेल की मला ठाऊक नाही, पण नंतर लक्षात येतं की अरे खरंच काय त्यांनी उत्तर दिलंय, की पाण्यात जेव्हा आपण बुडतो पाण्याचं वजन जाणवत नाही, पण पाणी किती असतं, मिलियन्स ऑफ टन्स ऑफ वॉटर असतं, पण त्याचं ओझं जाणवत नाही. पण तसंच लाटू महाराज म्हणतात की जेव्हा ईश्वराचं नाव घेऊन संसारात राहतो संसाराचं ओझं वाटत नाही. आणि हेच खरी ईश्वर भक्ती आहे, हेच खऱ्या अर्थाने वैराग्य आहे. खऱ्या प्रत्येक जीवामध्ये ईश्वराला बोध होणं हेच खरं वैराग्य आहे. ईश्वराला प्रेम करणं आणि ईश्वराच्या कृतीचा तिरस्कार करणं हे कधी शक्य नाही आहे, इम्पॉसिबल आहे. आणि ठाकूरांनी माताजींनी त्यांच्या प्रत्येक शिष्याने हेच शिकवलेलं आहे. आणि म्हणून ही भक्कम इमारत दिवसेंदिवस हिची प्रगतीच का होत आहे, कारण की धर्माचं सायंटिफिक रूप त्यांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आजच्या या शुभदिनी महाराजांच्या चरणी, ठाकूर महास्वामीजी तिघांच्या चरणी आणि अद्भुतानंदजी महाराजांच्या चरणी सुद्धा, की जय म्हणजे शास्त्र अध्ययन न करता शास्त्राचा सगळा सार ज्यांनी ग्रहण केला, अशी त्यांची जी महती ती आमच्या सुद्धा जीवनात येवो अशी विनंती करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.